आटपडी या ठिकाणी पोलीस स्टेशनला काल आम्हाला आमच्या एका समाज बांधवाचा फोन आला की आपल्या अल्पवयीन मुली 16 वर्षाची अपहरण झालेलं आहे। त्यामुळं आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आम्ही उपस्थित झालो आणि इथं आलो तर आणि कुठलाही तपास गेले आज 3रा दिवस झालं। आज मुलगी आमची गायब आहे। आज त्या मुलीला जर काय बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण? आणि इथले पोलीस अधिकारी सुद्धा आमच्या समाज बांधवाला ऐरावीची भाषा वापरतात। ही भाषा का वापरता हे आज आम्ही जबाब विचारण्यासाठी आलेलो आहे। आज देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या लाडक्या बहिणीसाठी किमा घेतात की लाडक्या बहिणीची सुरक्षा आम्ही करतो। फडणवीस साहेब कुठं सुरक्षा आहे? आज आमची लोहार समाजाची बहिणीला गेल्या 3 दिवसापासून अपहरण केलेलं आहे, तरी सुद्धा आपले पोलीस प्रशासन झोपीमध्ये आहे। आज आम्हाला जर उद्या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे उद्या संध्याकाळपर्यंत आमची जर मुलगी आम्हाला नाही मिळाली तर आम्ही राज्यभर आंदोलन करू आणि जे तुमचं खातं काय करतं या आणि आमच्या समाज बांधवाला भाषा कशी वापरतात ही आम्ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाऊ। आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की आम्ही राज्यामध्ये बघतोय रोज मुलीवर बलात्कार होतात, काय होतंय आणि मुलीचा मर्डर केला जातोय। असा काय प्रकार घडू नये अशी आम्हाला भीती आहे। एवढीच आमची तुम्हाला समाज बांधवाच्या वतीनं विनंती आहे की आमची बहीण आम्हाला द्या, अन्यथा आपल्या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल एवढी मी समाजाच्या वतीने विनंती करतो। तालुक्याच्या उत्तर भागातील गावामधून एक अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं आणि 2 दिवसापासून पोलीस स्टेशनला तशा नोंदी होऊन सुद्धा पोलीस आपल्या पूर्ण क्षमतेनं काम करत नाहीत, म्हणून एक अल्पसंख्याक समाजातील सगळे महाराष्ट्रातली प्रमुख मंडळी या ठिकाणी जमा झालेले आहेत, समाज बांधव सुद्धा जमा झालेले आहेत। आम्ही आता या ठिकाणी येऊन पोलिसांना विनंती केली आणि त्यांना एक सूचनाच दिली म्हणायला हरकत नाही की तुम्ही आम्हाला 12 तासामध्ये पीडिता कमीत कमी आमच्या हातात द्या, तिची वडिलाची भेट घालू द्या, तिची काय असेल ती स्टोरी आपण ऐकून घ्या आणि मग आपण पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया ते आपण राबवा, अशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी बांधव एकत्र आलो आहोत। फक्त प्रश्न असा आहे की अपेक्षा अशी आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला पकडण्याची जी काही पोलिसांची पद्धत असते ती पद्धत पोलिसांनी ह्यात वापरायला पाहिजे आणि ती पद्धत वापरली तर पोलीस आमच्या अनुभवाप्रमाणे 12 तासात कुठेही असला तर तो त्याला पकडून आणू शकतात आणि ती क्षमता पोलिसांनी वापरली पाहिजे। ती वापरली नाही तर आम्ही उद्यापासून आंदोलनाचे मार्ग बदलू आणि बेमुदत उपोषण आणि जे काय आंदोलनाचे प्रकार करायला ते आम्ही नक्की करू। फक्त मुद्दा असा आहे की एवढ्या लोकांच्या अत्यंत तीव्र भावना आहेत, त्या भावनेचा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं अत्यंत गांभीर्याने विचार करून 12 तासामध्ये 18 तासामध्ये 24 तासामध्ये जास्तीत जास्त पीडिता आपण या ठिकाणी हजर करावी आणि त्याचा सखोल आणि योग्य तपास करून त्या दोषीला पाठीशी न घालता त्याच्यावर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करावी या अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी आज सगळे लोक या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आलेलो आहे। आपल्या इथं लोहार समाजाच्या मुलीवर जो अपहरणाचा अन्याय झाला, लोहार समाजाच्या मुलीचं अपहरण झालं, त्या अपहरणाची अपहरणाची केस नोंदवताना त्या समाजावर जो अन्याय करण्यात आला, पोलिसांकडून आरेवारीची भाषा झाली, कुटुंब गरीब असल्याने कुटुंब हा राजकीय क्षेत्रातला नसल्याने त्या कुटुंबाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे पोलीस प्रशासन। या पोलीस प्रशासनाचा पहिला निषेध केला पाहिजे आपण सगळ्यांनी आणि त्वरित ह्या जे समाजाची पोरगी पळून म्हणजे अपहरण करून नेलेली आहे तिचं जर बरं काय वाईट झालं तर ह्याचा जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल आणि इथून पुढे जर यांनी लवकरात 24 तासात जर त्या मुलीला आमच्या आणलं नाही तर आम्ही एक कठोर निर्णय घेऊन इथं एक मोठं आंदोलन उभा करू, आत्मदहनाचा सुद्धा आम्ही इथं हे करू असं आम्ही सगळं लोहार समाजाकडून सांगत आहोत। आटपाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्री क्रमांक 288/26 BNS 137 प्रमाणे यातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी अज्ञात व्यक्तीने उचलून पळून घेऊन गेल्याबाबत सदरची FIR दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केलेलं आहे। संशयितांचे नंबर प्राप्त करून त्यांचे बँक डिटेल आणि तांत्रिक विश्लेषण चालू आहे। गोपनीय माहितीच्या द्वारे सदर अज्ञात अल्पवयीन मुलगी ही मिळवून येण्याबाबत प्रयत्न चालू आहे। भागातील CCTV आणि इतर गोष्टी तपासल्या जात आहेत। लवकरात लवकर मुलीचा शोध घेऊन त्यांच्या पालकांची ताब्यात देण्याची पोलीस प्रशासनातर्फे प्रयत्न आहे। 24 तासाचा तुम्हाला अल्टिमेटम दिला, त्या पद्धतीने तुमचे प्रयत्न राहणार आहेत। पोलीस प्रशासनातर्फे अल्पवयीन मुलीला शोधण्यासाठी ज्या काही यंत्रणा आहेत, ज्या आमच्याकडे अवेलेबल युटिलिटीज आहेत, त्या सर्वांचा वापर करून आम्ही लवकरात लवकर मुलगी शोधून पालकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत आहोत।